या पंखावरती मी नभ पांघरती, मी मुक्त मोरनी बाई चांदण्यात न्हाती, मी जात टाकली मी कात टाकली। नमस्कार मैत्रिणींनो, महिला दिनानिमित्त आज खास हे गाण्याची आठवण होत असते। त्याच्यात मी जो खास करून उल्लेख केला आहे की मी जात टाकली। जात टाकली याच्यासाठी की स्त्री आणि पुरुष जात असा नेहमी उल्लेख केला जातो। मग स्त्री जात टाकली म्हणजे स्त्री आहे की पुरुष हे ज्याच्या त्याच्या कर्तृत्वावर ठरत असतं, हो की नाही। मग मी जात टाकली आणि मी कात टाकली। कात टाकली याच्यासाठी की जुन्या विचारांची, जुन्या रूढींची, जुन्या परंपरांची कात टाकून दिली आहे। अशी नवी उमेद घेऊन, नवा जोश घेऊन जेव्हा एक स्त्री तिचं कर्तृत्व गाजवण्यासाठी पुढे येत असते, तो दिवस आपण महिला दिन म्हणून साजरा करत असतो। पण खरं महिला दिन हा एकच दिवसाचा उत्सव असतो का? नाही ना। मग अशाच कर्तृत्ववान स्त्रीला, धीरोदात्त स्त्रीला आज महिला दिनानिमित्त खास आपल्याकडे अश्विनी देवरे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे। नमस्कार मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत 9 न्यूजमध्ये। नमस्कार मॅडम। अश्विनीला पोलीस दलामधील PT उषा या नावाने ओळखलं जातं आणि एवढंच कर्तृत्व नसून ही तिची स्वतंत्रपणे ओळख तर आहेच आहे, पण त्यांचे पती सैन्य दलात सेवेत रुजू आहेत। मग एका आर्मी मॅनची ती वाईफ पण आहे, त्याचबरोबर आई आणि वडील असे 2 रोल ती स्वतः निभावते आहे। अश्विनी, हे तुझे जे वर्ल्ड रेकॉर्ड जे आम्ही ऐकले आहेत त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगशील? नमस्कार मॅडम, माझं नाव अश्विनी देवरे, माहेरचं सरने माझं शेवाळे आणि मी मुंबई पोलीस दलामध्ये 2001ला भरती झालेली आहे आणि आता सध्या मी नाशिक पोलीस दलामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनला कार्यरत आहे। आणि मी मॅरेथॉन रनर आहे। मी 42 किलोमीटर आणि 21 किलोमीटर मी मॅरेथॉन पण करते। आणि 26 नोव्हेंबर 2016ला मी पहिल्यांदा इंटरनॅशनलला खेळले आणि त्या ठिकाणी मला 5 किलोमीटर, 1500 मीटर आणि 3 किलोमीटर अशा इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल मिळालेले आणि ते मी पहिल्यांदाच, म्हणजे हे स्वप्न माझं लहानपणाचं होतं इंटरनॅशनलला खेळायचं आणि ते मी पोलीस दलामध्ये येऊन पूर्ण केलेलं आहे मॅडम। खूप कठीण परिस्थितीतनं तुम्ही हे सगळे अचिव्हमेंट्स घेतले आहेत, सो त्याच्याबद्दल आम्हाला सांगा। नक्कीच मॅडम, हे सांगायला मला खरंच आवडेल, कारण की मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ होता मला। आणि लहानपणापासून शिक्षणाची आवड होती आणि पण शाळेत कसं शिकायचं, आणि आमचं गाव म्हणजे सटाणा तालुक्यातील माझं माहेर जायखेड्याचं आणि त्या गावामध्ये त्यावेळेस एक TV असायचा आणि तो TV बघायला, तो फक्त एकाच्याच घरी असायचा आणि अख्खं गाव असायचं, म्हणून TV कधी बघायला मिळालेला नव्हता। पण लहानपणी कुठेतरी रेडिओवरती ऐकायचे की PT उषा पळते आणि मग माझ्या मनात स्वप्न असायचं की आपणही असंच पळायचं। आणि मग शाळेमध्ये कधी स्पर्धा असायच्या छोट्या मोठ्या, त्या स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायची, माझ्या बहिणींनाही पळायला लावायची। आणि गावची परिस्थिती अशी असायची की मुलगी म्हणजे चूल आणि मूल, आजही बऱ्याच ठिकाणी हीच परिस्थिती आहे। आणि मग त्यातनं हे बाहेर पडायचं म्हटल्यावरती खूप कठीण असायचं। मग भाऊ थोडा मोठा होता, मग भाऊ म्हणायचा की तुझी बहीण, म्हणजे त्याचे मित्र म्हणायचे की हां तुझी बहीण मुलांमध्ये पळते, मुलांमध्ये खेळते, कारण मुली खेळत नसायच्या, म्हणून मग मला ते मुली नसल्यामुळे मुलांमध्ये मी खेळत असायची। आणि मॅडम, माझं एक सगळ्यात पहिली स्पर्धा ही मॅरेथॉन होती MFEची, म्हणून शाळेमध्ये सिलेक्शन ट्रायल ठेवली होती आणि मी 7वीला होती, बहीण 4थीला होती। तर छोट्या गटामध्ये माझी बहीण फर्स्ट आली आणि मोठ्या गटामध्ये मी आली। हां, आणि योगायोगाने मग आम्ही नामपूर म्हणून गावे तिथे खेळलो, तिथे पण आम्ही दोघी बहिणी फर्स्ट आलो। मग आम्हाला नाशिक पहिल्यांदा बघायला मिळालं, त्याच्या आधी आम्ही नाशिक कुठे असतं हे फक्त नकाशावरती पाहिलेलं होतं आणि आम्ही पहिल्यांदा नाशिकला आलो आणि तिथे पण आम्ही दोघी बहिणी जिंकलो। आणि मग तिथेच आम्ही थांबलो का, तर पुढे आम्हाला शिक्षकांनी नेलं नाही आणि घरी स्पोर्ट्स हे वडिलांना माहिती नव्हतं, घरची परिस्थिती अतिशय नाजूक, त्याच्यामुळे मग आम्ही तिथेच थांबलो। पण शाळेमधले जेवढे इव्हेंट असायचे ते मी सगळे खेळत असायचे। अरे वा, म्हणजे फक्त स्वतःचाच विचार न करता बहिणीलाही सोबत घेऊन तुम्ही पुढे चालल्या होत्या आणि दोघींनीही तुम्ही सगळ्या ज्या मॅरेथॉन होत्या त्या जिंकल्या। ही वाटचाल करत असताना पुढे पोलीस दलाचा विचार कसा काय आला?
मॅडम, मी जेव्हा लहान होती तेव्हा न्यूजपेपर वाचायची आणि त्यावेळेस किरण बेदी मॅडमचा फोटो असायचा कधीतरी न्यूजपेपरमध्ये. मग मी ते कात्रण काढायची आणि ते मी अतिशय व्यवस्थित जपून ठेवायची. आणि मग मला पण असं वाटायचं की मॅडमसारखी वर्दी आपल्यालाही मिळायला पाहिजे. आणि ग्रामीण भागातनं शक्यतोवर अशा लेडीज बघायलाच नाही मिळायचे की पोलीसमध्ये लेडीज आहे. फक्त ते मॅडमचे फोटो वगैरे यायचे आणि मग ते कापून ठेवायची. मग मी माझ्या बहिणींना दाखवायची, मैत्रिणींना दाखवायची, आपणही असं काहीतरी करायचं मॅडमसारखं नवीन. आणि मग ठरवलेलंच होतं की नाही आपण पोलीसमध्ये जायचं असं. पण मग पोलीसमध्ये जायचं कसं, तर मग सोर्स नव्हते. आता जसं याच्यामुळे मीडियामुळे किंवा व्हॉट्सअपमुळे की न्यूज आली की कळतं. मग आमच्या गावाला पोलीस स्टेशन जरूर होतं. मग मी 10वी झाली आणि मग नंतर मी पोलीस स्टेशनला जाऊन तिथे एक घोलप म्हणून PSI सर होते, त्यांना मी भेटले. म्हटलं सर मला पोलीसमध्ये जायचं आहे. तर ते म्हणे का, म्हटलं नाही मला पोलीसच व्हायचं, मला दुसरं काही नाही व्हायचं. तर ते म्हटले की 12वी झालं तरच पोलीसमध्ये जाता येतं. आणि मग मी 11वी-12वीला खूप छान अभ्यास केला आणि मी स्पोर्ट्समध्ये पण एक्सपर्ट होते. आणि सर म्हटले की स्पोर्ट्सवाल्यांना वेगळ्या वॅकन्सी असतात. आणि खरंच तसंच झालं मॅडम. मी जेव्हा मुंबई पोलीसमध्ये गेले ना, तर तेव्हा मला वेगळे वॅकन्सी म्हणजे मी शाळेमध्ये विभागीय स्पर्धा खेळलेली होती आणि त्याच्यामध्ये मला प्लेस पण होत्या. त्याच्यामुळे मग माझं सिलेक्शन लगेच झालं. म्हणजे तुमचा हा जो छंद तुम्ही जोपासला, छंदच होता ना पूर्वी की तुम्हाला वाटत होतं पळावं, तर छंद जोपासला तर त्याचा पुढे इतका चांगला बेनिफिट झाला आणि तुमची भरती होण्यासाठी त्याची मदत झाली. खूप वेळा असतं की बच्चांना काहीतरी आवड असते पण पॅरेंट्स त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि पालक फक्त की अभ्यास आहे की अभ्यासाचंच असतं. पण मी एक सांगू इच्छिते की मुलांना जर त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काहीतरी करण्याची संधी दिली तर ते नक्कीच खूप चांगल्या अचिव्हमेंट्स करू शकतात. मग हे सर्व करत असताना तुमच्या घरच्यांची कशी साथ लाभली? मॅडम, माझे आई वडील शेतकरी, आई माझी अशिक्षित. आई माझी शाळा शिकलेली नव्हती पण वडील थोडेफार शिकलेले होते. आणि मग मी जेव्हा 4वी-5वीपासून खेळत होते, वडील बघायचे माझे. आणि मग मी जेव्हा 7वीला होती आणि एक छोटासा प्रसंग येतो मी सांगू इच्छिते की माझ्या वडिलांना असं वाटलं की महात्मा गांधीजींची जयंती होती आणि सगळे मुलं भाषण करत होते आणि त्या ठिकाणी आम्ही तिघं बहिणी पण आणि भाऊ पण आम्ही भाषण करत नव्हतो. मग माझे वडील म्हटले की आपल्या मुलींनी भाषण केलं तर किती छान होईल. आणि नंतर मी तेवढंच मनावरती घेतलं की आपल्या वडिलांचं पण स्वप्न आहे की मुलींनी काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि मी पहिल्यांदा, मला नंदन सर होते त्यांच्याकडनं भाषण लिहून घेतलं आणि ते भाषण जेव्हा मी पहिल्यांदा केलं तेव्हा समोर माईक होता आणि तो माईक धरलेला होता आणि तो हालत होता आणि पाय माझे जमिनीत गुडघ्यापर्यंत गेले असं वाटत होतं. पण ते भाषण खूप सुंदर झालं. त्याच्यानंतर माझी म्हणजे मी याच्यावरती स्टेजवर येऊन छानपैकी बोलायला पण लागली आणि मग शाळेमध्ये मी एकपात्री नाटकं करायला लागली. आणि मग मी आईवडिलांचा विश्वास संपादन केलेला होता. आणि परिस्थिती खूप नाजूक होती, घरात मी मोठी होती म्हणून मी इयत्ता 4थीपासून शनिवार रविवारी लोकांच्या कामाला पण जायची. त्यावेळेस मी दिवसभर काम करायची लोकांच्या शेतामध्ये. तेव्हा मला 10 रुपये एका दिवसाची मजुरी असायची. आणि मग माझ्या वडिलांना वाटलं की ही मेहनती ही काहीतरी करू शकते म्हणून माझे वडील मला नेहमी प्रोत्साहन देत राहायचे. समाजामध्ये बोलत राहायचे लोक, माझे काका चुलते वगैरे त्यांना बोलायचे का हां तुझी पोरगी खूपच म्हणजे बिंदास वागते, बिंदास बोलते म्हणजे असं. पण त्यावेळापासून मला टाईम मॅनेजमेंट ही खेळामुळे कळालेली होती मॅडम. मी जरी लोकांच्या कामाला जात असेल तरी पण मी अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही करायची. का मला परिस्थितीने शिकून टाकलेलं होतं की घरात मोठी होती, पाठीमागे भावंड होते. जर मी आज वेगळं काहीतरी केलं तर माझा आदर्श त्यावेळेस माझ्या मैत्रिणी पण घ्यायच्या आणि माझ्या घरातल्या बहिणी घ्यायच्या. म्हणून मी समाजाला पण त्यावेळेस तोंड द्यायची, ह्या कानाने ऐकायची त्या कानाने सोडायची. आणि आजही मी तेच करते मॅडम. छान. म्हणजे इतक्या दुर्गम भागात राहूनही आणि अतिशय कमी शिक्षण असतानाही आईवडिलांची मोलाची साथ आणि तुमची जिद्द याच्यामुळे तुम्ही अगदी छान यश संपादित केलं आहे आयुष्यामध्ये. तर सैन्य दलातील जवान हे तुमचे पती आहेत, त्याबद्दल आम्हाला खूप उत्सुकता आहे की तो लाईफ किंवा तो जीवन प्रवास तुम्ही कसा हँडल करता आहात? हां मॅडम, सैन्य दलातील ज्या महिला असतात त्यांचं जीवन जे असतं हे फार कठीण असतं. कारण मी जवळून पाहिलेलं आहे आणि मी एक सैनिकाची पत्नी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. जेव्हा सैनिक बाहेर जातो तेव्हा त्यांच्या ज्या मिसेस घरी असतात त्यांना मॅडम सगळ्यात पहिले मुलं, संसार, नातेवाईक, सुख दुःख या सगळ्या गोष्टी सांभाळून आणि परत त्यात स्वतःचं आजारपण आणि जर जॉबला असेल तर नोकरी हे सांभाळून जगावं लागतं. म्हणून देवाने त्यांना, मला तरी असं वाटतं की वैयक्तिक की एक वेगळी आणि आगळी शक्ती दिलेली असते त्या महिलांना इतर महिलांपेक्षा. कारण की बघा जेव्हा हजबंड वाईफ असतात
आणि जर मुलगा आजारी पडला तर ते दोघांची साथ असते, पण इथे एकट्यालाच सगळं करावं लागतं. आणि त्याच्यामध्ये जर सासरचे बऱ्याच वेळा असं असतं की मिस्टर बॉर्डरला असले की मग महिला ह्या फक्त एकट्याच ते क्वार्टर असतात त्यांना वेगळे, त्या ठिकाणी त्या राहत असतात. मग त्या सगळ्या गोष्टी त्यांनाच सगळ्या हँडल कराव्या लागतात. आणि मी जेवढ्याही सैनिकांच्या मिसेस असतील ना, त्यांना एकच सांगू इच्छिते की आपल्याला ही आगळीवेगळी शक्ती दिलेली आहे आणि तिचा आपण हा उपयोग करायचा आणि छोट्या छोट्या गोष्टींवरती नाराज न होता जे आलेले जे संकट असतात त्यांना खेळाडू वृत्तीने स्वीकारायचं. कारण की आपण एक सैनिकाची पत्नी आहोत हे आपण समाजाला दाखवून द्यायचं असतं. आणि आता जी घटना झाली पुलवामाची त्यावेळेस त्याच्यानंतर मी बघितलं मॅडम की मी जेव्हा मुलाला स्कूल बसला सोडायला जाते ना, तर बऱ्याच माझ्या मैत्रिणी त्यांचे मिस्टर इकडे LOCला वगैरे जम्मूला आहे, काहींचे अरुणाचलला आहे, तर त्या बायका एकदम असे छोटेसे तोंड करून राहता, कधी कधी रडायलाही लागून जाता माझ्याकडे बघून. मग मी त्यांना म्हणते की असं खचून चालणार नाही की आपण एक सैनिकाची पत्नी आहोत आणि आपल्याला माहिती आहे की आपले जे जवान आहेत ते खूप म्हणजे सतर्क राहतात आणि आपणही म्हणजे इकडे सतर्क राहिले पाहिजे. आणि आपल्याला जेव्हा फोन येतात तेव्हा आपण अगदी हसतमुख राहिलं पाहिजे की आपली मुलं पण व्यवस्थित आहे आणि तुम्हीही व्यवस्थित राहा. म्हणजे आपण त्यांना अतिशय चांगला सपोर्ट म्हणजे भक्कम पाया म्हणतो ना तसा धीर दिला ना, तर तेही अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राहू शकतात. अश्विनी, खरोखर तुझ्याकडनं खूप आदर्श घेण्यासारखं आहे. आणि मला असं वाटतं जीवन फुलायला, स्वतःला फुलवायला जर तुम्ही रेडी असाल ना, तर परिस्थिती आपणआप तुम्हाला सगळे दारं उघडे करून देत असते. अश्विनीकडून बरंच काही शिकायला मिळालं आहे. महिला दिन करून फक्त एकच दिवसाचा जागर न करता हा उत्साह, हा ताजेपणा तुमच्यामध्ये रोजच्या रोज फुलवला पाहिजे, तर त्या महिला दिनाचा उपयोग आहे. तरीसुद्धा महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि अश्विनी, तुला सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुझ्या पुढील वाटचालीसाठी. अतिशय धीराने तू सर्व काही हे करत आहेस. सो तुझ्या भविष्यातील सगळ्या वाटचालींसाठी 9 न्यूजतर्फे खूप खूप शुभेच्छा. अश्विनी, इतका मौल्यवान वेळ, तुझा मोलाचा वेळ आमच्यासाठी दिला आणि 9 न्यूजमध्ये तू गप्पा मारायला स्टुडिओत आली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम.